भाग्यलक्ष्मी। लोक ही आपल्या गावची नवी भावी। वाचवा आता, बोला भिराईच्या नावानं सांग भलं। बाप्पाजींचा, बाप्पाजींचा, बाप्पाजींचा। आज पाणी डोक्यावरून गेलंय। तो सूर्य कसा रंगेल हे सगळं गाव जाणत आणि तू काही विचार केला नाही। तू तो नामदेव आला चालली त्याच्याबरोबर, तो सूर्य दिसला चालली त्याच्याबरोबर। एवढाच राग असेल ना मनात तर मग कशापायी लगीन केलं माझ्या बरोबर? एकतर माझ्याशी लगीन करून मलाच फसवलं तुम्ही। मी कुणालाही फसवलेलं नाही। तुझ्या आई वडिलांनी त्यांच्या मर्जीनं तुझं माझ्याशी लग्न लावून दिलंय। आता तुझी मर्जी नाही विचारली, हा काय माझा दोष आहे? हे बघ कोयना, मी तुला पुन्हा सांगतो, रोज 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 पश्चाताप करत बसण्यापेक्षा तू जा। तुला तुला काडीमोड हवा असेल तर मी तोही द्यायला। त्या बाप्पाजीच्या जाळ्यात अडकून हे गाव त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालंय बघ। माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी भावीण होण्यापासून चुकले, पण भावीण होण्याचं दुःख काय असतं त्याची कल्पना आहे मला, म्हणून तिची खूप काळजी वाटते हो। आता त्या बयूच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय काहीच माहित नाही। काय करू मी गोदात्या? नशीब हातावर असतं असं म्हणतात, पण ह्या गावात पोरींच्या हातावर नशीब नसतं, बाप्पाजीच्या हातात असतं। ती बयो पण बाप्पाजीच्या हातातलं खेळणं झाली ना भावीण व्हायला तर या। निवडणुका येत आहेत बाबा, तोपर्यंत या धनाजीरावाला इतकं पोखरून काढायचं की तो पूर्णपणे ढासळला पाहिजे। गावातला एकही माणूस त्याच्या बाजूने उभा राहता कामा नये। तुला एक गंमत सांगतो, तुला ती वाळवी माहितीये? वाळवी ते एखाद्या मोठ्या प्रचंड झाडाचं खोड कसं आतून हळू 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 पोखरून काढते आणि ते झाड पूर्णपणे पोकळ करते। वाऱ्याची एखादी छोटीशी झुळूक सुद्धा ते झाड पाडायला कारणीभूत होते। बाप्पाजी, तुम्ही जर मनात आणलं तर धनाजी नावाचं वृक्ष असं उन्मळून पडल। गावामध्ये एकच वटवृक्ष टिकला पाहिजे, बाप्पाजी नावाचा वटवृक्ष। मी तुला वाढवला, मोठा केला हे असले धंदे करण्यासाठी? मुलगा मोठा झाल्यानंतर आपलं नाव मोठं करेल हे स्वप्न असतं प्रत्येक बापाचं। नाव मोठं करणं तर सोड, जी काही इज्जत आहे ती मातीत मिसळायला निघालायस तू। बाबा, मला कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही। जे आहे ते स्पष्ट आहे आणि ते खरंच आहे। जा इथून, माझं डोकं आणखीन फिरवू नकोस। चालतो इथून। तुम्हाला त्याचं कधीच का नाही पटत? कारण तो नेहमी चुकीचंच वागतो। मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो असं कधीच वागणार नाही। उगाच तुम्ही इतरांच्या बोलण्यावर जाऊ नका। या दोघांमध्ये काही भलतं सलतं घडलं असतं तर गावामध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नसती। हे सगळं काशीमुळे होतंय, तिचं आता काहीतरी केलंच पाहिजे।